श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज गुरुवार आहे आणि आज आवळा नवमी आहे. तर या आवळा नवमीमुळं या गुरुवारचं जे महत्त्व आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आवळा नवमीला किती महत्त्व दिलं जातं. आवळा नवमीच्या म्हणजे या दिवशी बघा, माता लक्ष्मीनं आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती, म्हणून या आवळ्याच्या झाडाला आज विशेष असं महत्त्व दिलं जातं. म्हणून आज दिवसभरामध्ये आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये 1 रुपयाचं जे नाणं आहे तर ते या ठिकाणी ठेवायचं आहे. आपल्या घरात यामुळे पैसा यायला सुरुवात होईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांची दरिद्री नष्ट होऊन आपलं दारिद्र्य देखील संपेल. असा हा प्रभावी उपाय आज आपण या आवळा नवमीच्या दिवशी करायचा आहे. जर बघा तुम्ही खूप काबाड कष्ट करता, मेहनत करता, तरी देखील तुमचं जे काम आहे तर ते पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या कष्टाला, मेहनतीला योग्य ते फळ मिळत नसेल, तर आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची, आपल्या भाग्याची साथ मिळावी यासाठी आजचा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. यासाठी आपल्याला फक्त 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे. त्यानंतरनं बघा, एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल मिक्स करून घ्यायचं आहे. जो तांब्या आहे तर तो तुम्हाला तांब्या जो आहे तर तो तांब्याच्या धातूचा घ्यायचा आहे. तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे, थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे, चिमूटभर हळद मिक्स करायची आहे. त्यानंतरनं हळदी कुंकू, अक्षदा, फूल, अगरबत्ती आणि एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेणं शक्य झालं तर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे, किंवा शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तेलाचा दिवा जरी घेतला तरीही चालेल. आणि यानंतरनं हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला आवळ्याचं जे झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. आता बघा, तुमच्या घराच्या आसपास आवळ्याचं झाड असेल तर त्या ठिकाणी जावा, किंवा आजच्या दिवशी तुम्ही एखादं आवळ्याचं झाड जे आहे तर ते विकत आणून तुमच्या घरामध्ये एखाद्या कुंडीत जरी लावलं तरीही चालेल आणि तिथं जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर बघा, तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं बघा, हा जो तांब्याचा कलश आहे तर त्याचं पाणी जे आहे त्यामधलं तर ते तुम्हाला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे. यानंतरनं तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा या झाडाला व्हायच्या आहेत. त्यानंतरनं फूल अर्पण करायचं आहे आणि आपण जे 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर 1 रुपयाच्या नाण्यावरती आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि तुम्हाला एक वेळेस कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि कनकधारा स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतरनं त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला थोडासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते गाडून टाकायचं आहे किंवा मातीमध्ये पुरायचं आहे. तर अशा पद्धतीनं एकदम साधा सोपा उपाय जो आहे तर तो आज तुम्हाला या आवळा नवमीच्या दिवशी करायचा आहे. कारण की या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याला बघा विशेष असं महत्त्व दिलं जातं. आपल्या घरामध्ये येणाऱ्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी आजचा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर तुम्ही आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. यामुळं आपली 7 पिढ्यांची दरिद्री देखील नष्ट होईल, आपलं दारिद्र्य हे कायमचं संपून जाईल. आपल्या कामाला, आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला आपलं योग्य ते फळ आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघा. तर आपण जे हे उपाय करत असतो तर ते आपल्या नशिबाला,
म्हणजे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी यासाठी हे जे उपाय आहेत तर ते केले जातात. आणि ज्यावेळी आपल्या कष्टाला, मेहनतीला, आपल्या नशिबाची, आपल्या भाग्याची साथ मिळते त्यावेळी आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत असतं, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. म्हणून प्रत्येकानं हा एक छोटासा उपाय या आवळा नवमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.